या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम, जुना प्रभाग क्रमांक 21 सिद्धेश्वर भाग 5 येथे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून 10,32,000 रुपयाचा नगरोत्थान योजनेतून डांबरीकरण रस्त्याचा शुभारंभ नगरसेवक तौफिक शेख, समाजसेवक इरफान शेख आदी सिद्धेश्वर भाग 5 मधील मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार ताज सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आला। गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 21 मध्ये सिद्धेश्वर भाग या ठिकाणी अतिशय खराब झालेला रस्ता नगरसेवक तौफिक शेख यांच्या पाठपुराव्याने सिद्धेश्वर भाग 5 या ठिकाणी नवीन डांबरीकरण रस्त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। सिद्धेश्वर भाग 5 या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी नगरसेवक तौफिक शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आभार मानलं व सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन नगरसेवक तौफिक शेख यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे राहू असे यावेळी नागरिकांनी मत व्यक्त केलं। नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रभाग क्रमांक 21 मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ केलाय। त्याच अनुषंगाने सिद्धेश्वर भाग 5 या ठिकाणी माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निधीतून नगरोत्थान योजनेतून 10,32,000 रुपयांचं डांबरीकरण रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर आम्ही मरेपर्यंत नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी तत्पर राहणार आहोत। हितचिंतकांनी कुठल्याही प्रकारचं गलिच्छ राजकारण करू नये, पाण्याच्या बाबतीत तर अजिबात करू नये। पाणी हे सगळ्यांना लागणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी हाफिज साहब कादर पटेल, चांद साहब शेख, हकीम शेख, आलिफ राजे, यासीन हुंडेकरी, कलवल चाचा, इरकल साहेब, शफी शेख, रियाज शेख, सोहेब शेख, नबीलाल पेंटर, बब्बू फुप्पा, जहागीर तांबोळी, असलम शेख, पठाण चाचा, अकबर सय्यद, शरीफ इनामदार, मोहसिन नारळ, शफीबाई शेख, सत्तार चाचा, थोसिफ सगरी, जुबेर इनामदार, शहानवाज शेख, मोसा शेख, इस्माइल डॉन, इस्माइल शेख, रसूल खान, साजिद बेग, रहमान शेख, ताज पटेल, मुन्ना खान, रियाज शेख, इरकल भाईजान, जावेद भाई, गौश शेख, सिराज तांबोळी, जमादार चाचा, नुरुद्दीन मुल्ला, अबुबकर सय्यद आदी प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाजसेवक इरफान शेख यांनी केलं। 3 करंदे प्रभाग 4 करंदे हमारे यहाँ के लोग बहुत साहिब समझदार अच्छे लोग हैं। किसी के बहकावे में दिशाभूल में आने वाले नहीं है। उन्हें मालूम है कौन सा व्यक्ति, कौन सा कार्यकर्ता, कौन सा इंसान काम करने वाला है, कौन सुख दुख में आने वाला है, अच्छा काम करने वाला है। बेशक वैसे लोग को हमारे लोग बहुत अच्छे हैं, साथ देने वाले समझदार लोग हैं। और जिस इंसान के मुकद्दर में जो लिखा है वो होकर रहता है। कितने भी लोग विरोध करेंगे, दिशा के नाम बदनाम करने की कोशिश करेंगे, हमें कुछ भी फर्क नहीं पड़ता। हमारा काम है, हमारी नीयत साफ है, हमारा दिल साफ है, इसलिए हम लोग काम कर रहे हैं, काम को अंजाम दे रहे हैं। तमाम लोग जो हमारे आज हमारे कार्यक्रम में आए, हमारे कार्यक्रम की शोभा बढ़ाए। मैं कॉन्ट्रैक्टर साहब की गुजारिश करूंगा, कल से ही आप काम का जो लाइन लेवल है काम चालू करो, लोग की शिकायत नहीं होना। और प्रॉपर्टी चेंबर का मसला इंशाल्लाह वो भी होने वाला है। मैं अभी जो प्रतीक बोलकर जो सुपरवाइजर है उसे बुलाया, तो प्रतीक के जरिए यहाँ पर जितना मेन चेंबर है, मेन चेंबर तो प्रॉपर्टी चेंबर काम रहा है। 2 दिन में इंशाल्लाह प्रॉपर्टी चेंबर काम भी होगा। और मुकीम चौधरी से गुजारिश करूँगा काम अच्छा होना, क्योंकि सिद्धेश्वर भाग नंबर 4 में काम जो डांबरीकरण काम है सैफू मनियार ने काम किया है, काम सही तरीके से नहीं हुआ। मैं उनसे भी गुजारिश करूँगा कि काम अच्छा होना, सही तरीके से होना, रोड का लेवल होना। बारिश की वजह से रोड खराब हो रहे, तो उससे फिर से एक बार हमारे जोन के अधिकारी कॉन्ट्रैक्टर जाकर वहाँ सर्वे करना और काम का जो काम हो चुका है उसे दोबारा रिपेयर करना। और इंशाल्लाह इलेक्शन का वक्त अभी महीने में है, 2 महीने में, 6 महीने में, मुझे नहीं मालूम। तो राष्ट्रवादी पार्टी की तरफ से पैनल हमारा 3 करंदे 4 करंदे पार्टी की तरफ से जो भी इंशाल्लाह उम्मीदवार देंगे, हम सब मिलकर ईमानदारी से हमारे प्रभाग का, आजू बाजू के प्रभाग का हम दिल से ईमानदारी से काम करेंगे इंशाल्लाह। और राष्ट्रवादी पार्टी महानगर पालिका में किस तरह सत्ते में आती है, जो राष्ट्रवादी पार्टी के पवार साहब के ध्येय धोरण क्या है, वो हम सामान्य नागरिक तक पहुँचाएंगे इंशाल्लाह। हम काम करेंगे, काम को अंजाम देंगे। 10 तारीख को या 15 तारीख के बाद हमारा पक्ष प्रवेश है। मैं तमाम हमारे वार्ड के लोगों से, ताज ग्रुप के कार्यकर्ता से आह्वान करूँगा, गुजारिश करूँगा कि जिस तरह हमें जो वरिष्ठ नेता लोग का टाइम मिलेगा 10 तारीख के 15 तारीख के बाद में, जो भी है लोगों से मैं आह्वान करता हूं कि हमारे पक्ष प्रवेश में सभी लोग शामिल होकर कार्यक्रम की शोभा बढ़ाए। और आज जो रोड का उद्घाटन हुआ, तमाम लोग अपने कीमती वक्त दिए, नमाज के बाद यहाँ पर खड़े हुए, अभी खाना भी नहीं खाए सोए। मैं तमाम लोग से गुजारिश करूँगा, कार्यक्रम हुआ, मुसाफिर हमारे कार्यक्रम हुआ, और इंशाल्लाह अभी खाना भी खाओ और हमारे हक में दुआ करो कि नई जिंदगी भाग का विकास करने के लिए यहाँ पर अमन, सुकून, शांति, मोहब्बत, एक इत्यादि इत्तेफाक ये कायम रखने के लिए राष्ट्रवादी पार्टी को और हमारे तमाम टीम को आप दुआ दो, आशीर्वाद दो। और हम इंशाल्लाह, ये हमारा वादा है, मरते दम तक हम हमारे समाज का, हमारे कौम का, गरीबों का, हर समाज के लोगों का इंशाल्लाह खिदमत करेंगे, खिदमत को अंजाम देंगे, सही काम करेंगे। ये हमारी नीयत है। शुक्रिया, खुदा हाफ़िज़।
आज या ठिकाणी सिद्धेश्वर नगर भाग 5 मध्ये जुना प्रभाग क्रमांक 21 या वार्डामध्ये कार्यसम्राट नगरसेवक यांच्या अथक प्रयत्नानं 2021-22 अंतर्गत 10,32,000 नगरोत्थानमधून 10,32,000चा रस्ता आज या ठिकाणी सिद्धेश्वर नगर भाग 5चे या मस्जिदचे मुतल्ली कादर पटेल, चांदसाब शेख, हाकीम शेख, जहांगीर तांबोळी, असलम शेख, पठाण चाचा, आशिफ राजे, यासीन उंडेकरी, कलवल चाचा, इरकल साहब, शफी शेख, रियाज शेख, सोहेब शेख, नबीलाल पेंटर, बब्बू फुप्पा, मूसा सेठ, इस्माइल डॉन, इस्माइल शेख, रसूल खान, साजिद बेग, रहमान शेख, ताज पटेल, मुन्ना खान, मजहर शेख, रियाज शेख, जावेद भाई, गौस भाई, सिराज तांबोळी, जमादार चाचा, शफी ट्रस्टी, सत्तारभाई ट्रस्टी, कलवल चाचा, आमचे कार्यसम्राट नगरसेवक इरफानभाई शेख आणि ज्यांच्या माध्यमातून रफिकांना इनामदार अबूबकर सय्यद या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि शेख, रियाज शेख, सोहेब शेख, नबीलाल पेंटर, बब्बू फुप्पा, मूसा सेठ, इस्माइल डॉन, इस्माइल शेख, रसूल खान, साजिद बेग, रहमान शेख, ताज पटेल, मुन्ना खान, मजहर शेख, रियाज शेख, जावेद भाई, गौस भाई, सिराज तांबोळी, जमादार चाचा, शफी ट्रस्टी, सत्तारभाई ट्रस्टी, कलवल चाचा, आमचे कार्यसम्राट नगरसेवक इरफानभाई शेख आणि ज्यांच्या माध्यमातून रफिकांना इनामदार अबूबकर सय्यद या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि या वार्डाचं नशीब आमचं सुदैवानं चांगलं आहे. एक चांगला कर्तव्यदक्ष नगरसेवक आमच्या वार्डाला लाभला. गेल्या 3.5 वर्षामध्ये सिद्धेश्वर नगर भाग 1, 2, 3, 4, 5, आनंदनगर भाग 2, 3, 1, सहारा 2 या सर्वच ठिकाणी गैबीपीर झोपडपट्टी असेल या सगळ्या प्रभागामध्ये वास्तविक पाहता 80% काम आता आमचे पूर्णत्वास आलेले आहे. आणि या ठिकाणी देखील सगळ्या आता अंतर्गत प्रॉपर्टी चेंबर असतील, ड्रेनेज लाईनचं काम असेल, पाण्याचं काम असेल, कोंची गोरी गल्लीपासून खालच्या कुरेशी गल्लीपर्यंत ह्या सगळ्या कामाचा निपटारा 80% ह्या नगरसेवकाच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे. आगामी काळामध्ये जो इलेक्शन येणार आहे ते वार्ड रचना असेल, प्रभाग रचना असेल, मला माहीत नाही, मात्र निश्चितपणे जी लोक काम केलेलं आहेत त्याच लोकांच्या पाठीमागं सिद्धेश्वर नगर भाग 5 असेल, 4 असेल, 3 असेल, 2 असेल, 1 असेल, आनंदनगर भाग 1, 2, 3, सहारा नगर भाग 2 असेल, काजल असेल, गैबीपीर झोपडपट्टी असेल, या सर्वच लोक आज आनंदाने या नगरसेवकांना सांगतायत तुमचा पक्ष आम्हाला माहीत नाही, तुमचं काम आम्हाला माहीत आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि आगामी काळामध्ये पैलवान या तिन्ही प्रभागाच्या माध्यमातून जिथं जिथं पॅनल देतील त्यांच्या विचाराला मतदान करण्यासाठी ही सर्व जनता, वार्डातील सर्व नागरिक आता तयारीला लागलेले आहे. कारण कुठल्याही प्रकारचं काम, कुठल्याही प्रकारचा अडथळा गेली 3.5 वर्षामध्ये आलेला नाही. आणि राहिलेली जी कामं आहेत निश्चितपणे या सगळ्याच्या आशीर्वादानं पैलवानच्या झोळीमध्ये आपण जर मताचा आशीर्वाद दिलात तर राहिलेली कामं निश्चित पूर्ण होतील, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि मी सर्वप्रथम या सर्व नागरिकांच्या वतीनं तौफिक पैलवान असतील, त्यांचा पॅनलमधील इरफान शेख असतील, वायदा शेख मॅडम असेल, या सर्वच पॅनलच्या नगरसेवकांचा मनापासून मनपूर्वक त्यांचा आभार मानतो की आगामी काळामध्ये देखील आपल्या हातून चांगलं काम घडो, समाजाच्या कारणी लागणारं काम घडो, कुठल्याही प्रकारचं वादंग, कुठल्याही प्रकारची वाईट वृत्ती न वापरता चांगल्या वृत्तीनं सदसद विवेकबुद्धीनं आपल्या वार्डाचा विकास आपल्या हातानं घडो, अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सर्वांच्या साक्षीनं पैलवानांच्या आदेशानं आजच्या या रस्त्याचं उद्घाटन झालं. असं आज या ठिकाणी जुना प्रभाग क्रमांक 21 नवीन 34 मध्ये आमचे मार्गदर्शक नगरसेवक कार्यसम्राट तौफिकभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरोत्थान निधीतून भरणे मामांनी आम्हाला या ठिकाणी निधी दिला होता. त्यांनी या प्रभागासाठी भरपूर निधी आम्हाला दिलेला आहे. त्याच अनुषंगाने आज ते 10,32,000 रस्त्याचे ओपनिंग आताच प्रभागातील मान्यवर या सर्व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे. सहारा भाग 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, साईनाथ नगर 1, 2 मध्ये आहे, सिद्धेश्वर 4, 5 मध्ये आहे, 2, 3 मध्ये. अशा एकूण प्रभागात मी तर म्हणतो इलेक्शनच्या अगोदर 90 ते 95% काम रस्त्याचे पूर्ण होतील एवढी मी गवाही देतो. येणाऱ्या दिवसात अजून कमीत कमी 12 ते 15 रस्त्याचे उद्घाटन आमचे शिल्लक आहेत. पावसामुळे ते थांबलेले आहेत. तेही आम्ही लवकरात लवकर पैलवान यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करू. धन्यवाद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.